नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 20 जून 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल उशिरापर्यंत राज्यातील तूर बाजारभाव हे अपडेट झालेले असून हिंगोली, वणी, त्याचबरोबर दुधनी आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वात जास्त तूर बाजारभाव निघालेला असून उर्वरित राज्यातील तूर बाजारभावाची काय पोझिशन होती, काय अपडेट होते, सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी 174 क्विंटल लाल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. कमीत कमी दर 5,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 6,200, तर सर्वसाधारण दर 5,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 4,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले होते. त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी. 124 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, सर्वसाधारण दर 6,500. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. कमीत कमी दर 6,090 रुपये, जास्तीत जास्त दर 6,150, तर सर्वसाधारण दर 6,100. त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. 5 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, त्याचबरोबर सर्वसाधारण दर देखील 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण. जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. 22 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,410 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 5,351 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. 805 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,915 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,655 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली. तूर गज्जर. आवक आलेली होती 400 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700, सर्वसाधारण दर 6,450. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम. तूर गज्जर. आवक आलेली होती 416 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,468 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,354 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर. तूर लाल. 67 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,150. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. तूर लाल. आवक आलेली होती 1,297 क्विंटलची. कमीत कमी दर 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. तूर लाल. 1,560 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,450 रुपये, जास्तीत जास्त दर 6,735 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,592 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव. तूर लाल. 16 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 3,150 रुपये, जास्तीत जास्त दर 5,290, तर सर्वसाधारण दर 5,140. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. तूर लाल. आवक आलेली होती 72 क्विंटलची. कमीत कमी दर 5,850 रुपये, जास्तीत जास्त दर 6,700, सर्वसाधारण दर 6,250. त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट. जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 1,479 क्विंटलची. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो 7,040 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये. मित्रांनो, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील देखील राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभाव 7,040 रुपयाचा मिळालेला असून या ठिकाणी मागच्या 2 दिवसात तूर बाजारभावात 250 ते 200 रुपयाची वाढ बघायला मिळालेली आहे. त्यानंतर बाजार समिती अमळनेर. तूर लाल. 150 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर चाळीसगाव. तूर लाल. आवक आलेली होती 20 क्विंटलची. कमीत कमी दर 5,600 रुपये, जास्तीत जास्त दर 5,990, सर्वसाधारण दर या ठिकाणी 5,859. त्यानंतर पुढील बाजार समिती जिंतूर. 5 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले होते. त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. 800 क्विंटलची जबरदस्त आवक होती मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी दर होते 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर 6,655 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,455. त्यानंतर बाजार समिती यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस. आवक आलेली होती लाल तुरीची 60 क्विंटलची. कमीत कमी दर 6,370 रुपये, जास्तीत जास्त दर 6,595 रुपये प्रति क्विंटल,
तर सर्वसाधारण दर होते 6,420. त्यानंतर बाजार समिती वणी जिल्हा आहे यवतमाळ, आवक आलेली होती 90 क्विंटलची, कमीत कमी दर 5,900 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 6,605 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर, आवक आलेली होती लाल तुरीची 505 क्विंटलची, कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,660, सर्वसाधारण दर 6,500. त्यानंतर बाजार समिती अंबड वडेगोद्री तूर लाल 5 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 2,800 रुपये, सर्वसाधारण दर 5,800, तर जास्तीत जास्त दर 6,111 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,200 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड तूर लाल, 29 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 4,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,550, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर, 210 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,600, सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव, आवक आलेली होती 4 क्विंटल फक्त, कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर 5,976 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,950 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे औराद शहाजनी, या ठिकाणी देखील आवक आलेली होती 70 क्विंटलची, कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500, सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू, आवक आलेली होती 136 क्विंटलची, कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,605, सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आष्टीवर्धा, आवक आलेली होती लाल तुरीची 50 क्विंटलची, कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,570 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,250 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर तूर लाल, आवक आलेली होती 6 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती दुधनी, आवक आलेली होती लाल तुरीची 724 क्विंटलची, कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, सर्वसाधारण दर 6,370. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर, तूर लोकल, आवक आलेली होती 15 क्विंटलची, कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,250, तर सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर, आवक आलेली होती 245 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो 6,548 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,350. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी, जबरदस्त 600 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो होती पांढऱ्या तुरीची, कमीत कमी दर 5,800, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,400, तर जास्तीत जास्त दर 6,671 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी, 29 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,100, सर्वसाधारण दर 5,800. त्यानंतर माजलगाव तूर पांढरी, 126 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000, जास्तीत जास्त दर 6,715 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,551 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी, 30 क्विंटलची आवक आलेली होती, कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी 6,050 रुपये, जास्तीत जास्त दर 6,565 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,315. त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा तूर पांढरी, आवक आलेली होती 61 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700, सर्वसाधारण दर 6,600. त्यानंतर बाजार समिती गेवराई, 71 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,731, सर्वसाधारण दर 6,650. त्यानंतर बाजार समिती अंबड वडेगोद्री तूर पांढरी, आवक आलेली होती 36 क्विंटलची, कमीत कमी दर 4,950 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर परतूर तूर पांढरी 6 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणची होती मित्रांनो, कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,300, सर्वसाधारण दर 6,200. त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी, या ठिकाणी देखील 80 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक होती, कमीत कमी दर 6,051 रुपये, जास्तीत जास्त दर 6,626, तर सर्वसाधारण दर 6,338. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी,
15 क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,400, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाचे अपडेट. मित्रांनो, राज्यातील 4 ते 5 बाजार समित्यां जर सोडल्या तर उर्वरित बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी थोडेफार तूर बाजारभावात जे आहे ते घटताना आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव देखील वाढताना आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये अकोला, त्यानंतर मुरुम, हिंगोली, वणी, त्याचबरोबर दुधनी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभावात काल थोडीफार सुधारणा बघायला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.